जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत श्री एकनाथ महाराज यांनी रचलेला हरिपाठ पाहतोय. पाहता पाहता आज हरिपाठातला शेवटचा अभंग आला. आजचा हा 25वा अभंग एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील शेवटचा अभंग आहे. 25व्या अभंगात नाथ महाराज म्हणतायत, मुद्रा ती पाचवी लावूनिया लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. कानी जे पेरिले डोळा जे उगवले, व्यापके भारले तोची हरी. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरिकृपा होय तयावरी. झाला हरिपाठ बोलणे येथुनी, एका जनार्दनी हरी बोला. या अभंगाची सुरुवात करताना नाथ महाराज म्हणतात, मुद्रा ती पाचवी. मुद्रा हा विषय अध्यात्मामध्ये तसा खोल आहे. कसा आहे? हठयोगामध्ये पण मुद्रा आहेत, शिवाय अन्य प्रकारच्या साधनांमध्ये सुद्धा मुद्रांचा उपयोग केला जातो किंवा मुद्रा ही संज्ञा आहे. उदाहरणार्थ, ध्यानाला बसताना आपण आपला अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडून उरलेली 3 बोटं सरळ सोडली की ज्ञानमुद्रा होते. अशा हाताच्या बोटांच्या पण पुष्कळ मुद्रा आहेत. आकाशमुद्रा आहे, पृथ्वीमुद्रा, वायुमुद्रा, अग्निमुद्रा आहे. तसंच योगामध्ये सुद्धा मुद्रा आहेत, जसं की भूचरी, चाचरी, खेचरी, अगोचरी, अलक्ष. शिवाय अन्यही मुद्रा आहेत. काही ग्रंथांमध्ये उन्मनीला सुद्धा 5वी मुद्रा मानलेला आहे. खरं पाहता उन्मनी ही अवस्था आहे. 5 ज्या अवस्था सांगितल्या जातात त्यातली शेवटची उन्मनी ही अवस्था आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि मग शेवटी उन्मनी. या उन्मनीला सुद्धा 5वी मुद्रा असं म्हटलं गेलेलं आहे. पण काय होतं, सगळेच अर्थ सगळीकडे लावता येत नाहीत. नाथ महाराज अभंगामध्ये नेमकं काय सांगतायत हे बघावं लागतं आणि त्यांना जे सांगायचं आहे त्या दृष्टीने अर्थ घ्यावे लागतात. आता या अभंगाची पहिलीच ओळ पहा. मुद्रा ती पाचवी लावूनिया लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे, असं नाथ महाराज म्हणतात. म्हणजे ओळीच्या शेवटी आत्म्याच्या प्रचितीचा उल्लेख आहे. म्हणजे अर्थातच हाताच्या बोटांच्या मुद्रांचा इथे संबंध नाही. ते 5वी असा शब्द वापरतात तेव्हा शेवटची मुद्रा असाही उल्लेख इथे आहे, असा स्पष्ट अर्थ आहे. त्यामुळे एकतर उन्मनी दशेला पाहावं लागेल, नाहीतर अलक्ष मुद्रेला पाहावं लागेल. भूचरी, चाचरी, खेचरी, अगोचरी आणि अलक्ष या हठयोगातल्या मुद्रा आहेत. आता यांना अवस्थासुद्धा म्हटलं जातं बरं का. आपल्या नासिकाग्राकडे लक्ष दिलं की भूचरी मुद्रा आहे. आता नासिकाग्राचे सुद्धा 2 प्रकार आहेत. अग्र म्हणजे टोक. आता एक नाकाचं टोक मला माझ्या डोळ्यांनी दिसतं, ते म्हणजे पुढचं टोक. आणि दुसरं नाकाचं टोक जिथे नाक सुरू होतं तिथे आहे, तो येतो भ्रूमध्याचा प्रदेश, आज्ञाचक्राचा प्रदेश. तर भूचरी या मुद्रेमध्ये भू म्हणजे जमीन. आता जर मी पुढच्या टोकाकडे लक्ष दिलं तर मला खालच्या जमिनीचा काही अंश दिसतो. ही सुद्धा एक ध्यान लावण्याची पद्धत आहे, एक मुद्रा आहे की जिथे नाकाच्या टोकाकडे पाहावं आणि मग एकाग्र व्हावं. पण हा हठयोगातला प्रकार आहे. हा सर्वसाधारणतः सांगितला जात नाही. शिवाय यामध्ये गुरूंचं मार्गदर्शनही अत्यावश्यक आहे. भूचरीनंतर चाचरी मुद्रा आहे, जिथं डोळे अर्धोन्मिलित होतात आणि पुन्हा लक्ष नाकाच्या शेंड्याकडेच राहतं. अगोचरी मुद्रेचं वर्णन करताना मात्र काही ग्रंथांमध्ये अनाहत नादाचं श्रवण सांगितलेलं आहे. म्हणजे हे श्रवण करता करता साधकाचं मन लय पावतं. अर्थात या अगोचरी अवस्थेचा किंवा मुद्रेचा अभ्याससुद्धा सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करायचा आहे.
चौथी मुद्रा आहे खेचरी मुद्रा. खेचर याचा अर्थ पक्षीसुद्धा होतो बरं का. खेचरी मुद्रा याचा अर्थ आकाशामध्ये भ्रमण करणे. आता हे आकाश म्हणजे चिदाकाश आहे, आपल्या भ्रूमध्याच्या आतला प्रदेश. आता खेचरी मुद्रेमध्ये भ्रूमध्याचाही संबंध आहे आणि चिदाकाशाचाही संबंध आहे. त्यामुळे तुम्ही जर दोन भुवयांच्या मध्ये लक्ष दिलं आणि ती मुद्रा राखून आपल्या मनाचा लय केला तर त्याला खेचरी मुद्रा म्हणण्याचा प्रघात आहे. आणि पाचवी मुद्रा अलक्ष आहे. आता अलक्ष हा शब्दसुद्धा आपण का पाहतोय तर या अभंगामध्ये नाथ महाराज म्हणतात, मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष. तेव्हा काही ठिकाणी हा अभंग मुद्रा ती पाचवी लावूनी अलक्ष असा सांगितला जातो. म्हणजे अलक्ष मुद्रेच्या अभ्यासाने मला आत्म्याचं दर्शन झालं असं नाथ महाराज सांगतायत, असंही विवरण केलं जातं. किंवा लावून या लक्ष असं जर विवरण केलं तर पाचव्या मुद्रेमध्ये लक्ष लावलं असा अर्थ निघतो. मग अलक्ष ही मुद्रा परमात्म्याला पाहणं हे दर्शवते. असं पहा, ही सृष्टी लक्ष आणि अलक्ष अशा दोन्ही स्वरूपात आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास लक्ष म्हणजे दृश्य आणि अलक्ष म्हणजे परमात्मा किंवा आत्मवस्तू, जी या दृश्याचा आधार आहे किंवा या दृश्यामध्ये व्यापून आहे. आता अलक्षामध्ये आपलं लक्ष लागण्यासाठी लक्षामध्ये अलक्ष व्हायला पाहिजे. म्हणजेच आपलं दृश्यातलं लक्ष काढून आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. तरच अलक्ष अशी जी आत्मवस्तू आहे तिथे आपलं लक्ष जाईल. आता या दृष्टीने आपण या ओळीकडं का बघतोय? कारण पुढे नाथ महाराज म्हणतात, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. म्हणजे त्यांना पुढे जे म्हणायचं आहे त्या दृष्टीने अलीकडे काय म्हणायचं आहे याचा अर्थ पाहावा लागतो. म्हणून आपण अलक्षाकडे बघतोय. नाथ महाराज म्हणतात, मी पाचवी मुद्रा अलक्ष लावली आणि आत्म्याचा अनुभव घेतला. आता आपण मुद्रा या शब्दाकडे सुद्धा थोडंसं खोलवर जाऊन पाहूया. हाताच्या बोटांच्या किंवा योगातल्या मुद्रा आपण पाहिल्या, पण मुद्रा म्हणजे शिक्का असा पण अर्थ आहे. म्हणजे ती एक प्रकारची खूण आहे. जसं एखाद्या राजानं त्याची मुद्रा उमटवली म्हणजे त्याचा शिक्का तो झाला. याचा अर्थ काय? तिथे त्या राजाची खूण आहे, त्या राजाचा अधिकार तिथे आहे. मुद्रा म्हणजे एक प्रकारे अवस्थेला निर्देशित करणारा शब्द आहे. पाचवी अवस्था कुठली तर उन्मनी अवस्था, आणि मुद्रा कुठली तर अलक्ष मुद्रा. म्हणजे आत्म्याला ओळखणारी उन्मनी अशी अवस्था, असा सगळा अर्थ मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष या शब्दांमध्ये येतो. उन्मन म्हणजे मनाचा संबंधच नाही. मन सुद्धा मरणं हा एक प्रकार आहे. अमन होणं आणि उन्मन होणं या दोन निराळ्या अवस्था आहेत. अमनावस्थेमध्ये मन आहे पण शुद्ध स्वरूपानं आहे, पण उन्मनी अवस्थेमध्ये मन नावाचा पदार्थच नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवरातलं पाणी आटलं की त्यात प्रतिबिंब कुठून उमटणार? तसं मनोरूपी पडदा फाटला की आत्मस्वरूपच तिथे आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथे नाथ महाराज सांगतायत, ही जी पाचवी मुद्रा आहे किंवा अवस्था आहे, या अवस्थेमध्ये आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. अप्रत्यक्ष अनुभव नावाचा पण एक प्रकार आहे बरं का. जसं की आपल्याला आई सांगते, हात लावू नको, तवा गरम आहे. आपण आईचं ऐकतो, पण तवा गरम आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नाही. प्रत्यक्ष अनुभव चटका मिळाला कीच येतो. तसंच आत्म्याबद्दल श्रवण करणं आणि आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव असणं या दोन निराळ्या गोष्टी आहेत. इथं नाथ महाराज तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे असं म्हणतायत. याचा अर्थ आता मी आणि आत्मा यामध्ये काहीही भेद राहिला नाही. आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव आला, प्रत्यक्ष प्रचिती आली, अपरोक्ष ज्ञान झालं. हे ज्ञान का झालं तर पाचवी मुद्रा लावली, अलक्ष मुद्रा लावली
किंवा 5व्या उन्मनी अवस्थेमध्ये मी गेलो, किंबहुना ती अवस्था हीच माझी मुद्रा म्हणजे खूण झाली. जसं समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं आणि पाठवलं, तर खाली त्यांची मुद्रा असणार. याचा अर्थ पत्रातून जे म्हटलं जातं तेच छत्रपती शिवाजी महाराज म्हणत आहेत, असा त्याचा अर्थ आहे. तसंच मुद्रा याचा अर्थ आता आत्म्याला जाणणारा तो हीच त्याची ओळख बनली, किंबहुना आत्मा हीच त्याची ओळख झाली. देह म्हणून, मन म्हणून किंवा जीव म्हणून त्याची वेगळी ओळख उरली नाही, असं नाथ महाराज या पहिल्या ओळीत सांगतात. त्याचा मार्ग ते दुसऱ्या ओळीत सांगतात. ते म्हणतात, कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भारले तोची हरी. हा सद्गुरु कृपेचा, सद्गुरुपदिष्ट साधनाचा आणि अनुग्रहाचा मार्ग आहे. कानी जे पेरिले डोळा ते उगवले. आता जमिनीतच पेरलं जातं आणि जमिनीतूनच उगवतं. कुणाच्या कानात पेरून डोळ्यातून रोप बाहेर आलंय असं दिसतं का? नाही. याचा अर्थ हे शब्द एका विशिष्ट अर्थानं इथं वापरलेले आहेत. कान आणि डोळा. जिथून बोध होतो तो कान आहे आणि जिथे अनुभव येतो तो डोळा आहे. जसं की आता सद्गुरूंनी सांगितलं की तू देह नाहीस, तू स्वतः ब्रह्म आहेस. तत्त्वम असी. आता हे शिष्यानं कानानीच ऐकलं ना, म्हणजे बोध होण्याचं माध्यम झाला कान. काही परंपरांमध्ये कानात गुरुमंत्र सांगण्याचीही पद्धत आहे. मंत्र सांगितला जातो, फुंकर मारली जाते. एकूण काय, बोध हा कानाच्या माध्यमानं होतो. नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे. जर शिष्याला सद्गुरूंकडून श्रवण घडलंच नाही, तर तो विवेक करणार तरी कसा आणि नंतर अभ्यास म्हणजे साधन करणार तरी कसा? पण ऐकलं म्हणजे अनुभव आला असं होत नाही. व्यवहारात सुद्धा पहा, आपल्याला आपले हितचिंतक सांगत असतात की अरे त्या माणसाच्या नादाला लागू नको, तो फसवेल तुला. पण आपण ऐकत नाही, त्या माणसाच्या नादाला लागून फसतो. फसल्यावर म्हणतो डोळे उघडले बाबा. म्हणजे आपल्याला सांगून अनुभव आलेला नसतो. अनुभव ही वेगळीच चीज आहे, तो प्रत्यक्ष यावा लागतो. त्या अनुभवाचं द्योतक म्हणजे डोळा आहे. नाथ महाराज म्हणतायत, कानी जे पेरिले डोळा ते उगवले. पेरलं गेलं ही गोष्ट खरी आहे, पण ते उगवावं पण लागतं. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज माझे सद्गुरू आहेत याचा अर्थ मला साक्षात्कार होईलच असं मुळीच नाही. जर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधनाच केली नाही, तसं वर्तनच ठेवलं नाही, चिंतन मनन विवेक वैराग्य याचा अभ्यासच केला नाही, तर साक्षात्कार कसा होणार? महाराजही म्हणतात, गुरु कितीही शक्तिशाली असला तरी साधना शिष्यालाच करावी लागते. म्हणजेच पेरल्यानंतर उगवेलच असं नाही. पण इथं नाथ महाराज म्हणतात, पेरलंही गेलं आणि उगवलं सुद्धा. डोळा ते उगवले. काय उगवलं? व्यापके भारले तोची हरी. परमात्म तत्व उगवलं. उगवलं म्हणजे प्रगट झालं. होतंच तिथे ते माझ्या देहबुद्धीने झाकोळलेलं होतं. जे कानात पेरलं गेलं, जे सद्गुरूंनी मला दिलं, त्याच्या साधनेनं ते झाकोळलेलं ब्रह्म प्रगट झालं. कानी जे पेरिले डोळा ते उगवले. उगवून काय झालं? व्यापके भारले तोची हरी. जसं त्या वडाच्या झाडाच्या बीमध्ये अख्खा वटवृक्ष असतो, पण उगवून आलेला नसतो. उगवल्यानंतर त्याचा वटवृक्ष होतो. तसं आत्मस्वरूप आहेच, फक्त ते उगवून आलं. का? तर सद्गुरुपदिष्ट साधना केली. आणि मग काय झालं? नुसतीच आत्मप्रचिती आली असं नाही, तर तेच आत्मतत्व चराचराला व्यापून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आला, असं नाथ महाराज म्हणतायत. व्यापके भारले तोची हरी. तोच हरी सर्वत्र व्यापून आहे हे दिसून आलं. अशा वेळी काय होतं? साधकाला त्यानं केलेल्या सर्व साधनांचं फलित मिळाल्यासारखं होतं किंवा त्याचं सार्थक झाल्यासारखं होतं. म्हणूनच ते पुढे म्हणतात, कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग.
वस्तुतः सगळ्याच उपासना भगवंताकडे जाणाऱ्या आहेत. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. पण असं व्हायला पण पाहिजे ना. आपण आपलं कर्म, आपली उपासना, मग ती ज्ञानमार्गी असो किंवा भक्तिमार्गी असो, त्यात जर मी ठेवला तर ती उपासना भगवंताला कधीही भेटवू शकत नाही. मी तिथे कायम राहतोच आणि उपासना किंवा कर्म केल्याचा भ्रम तेवढा पदरात पडतो. परिणाम अहंकार जाण्यामध्ये न होता अहंकार वाढण्यामध्येच होतो. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे जर कानी जे पेरिले डोळा ते उगवले या पद्धतीनं सद्गुरुपदिष्ट साधना जर घडली तर मात्र कर्म म्हणा, उपासना म्हणा किंवा ज्ञान भक्ती मार्ग, कुठलाही मार्ग म्हणा, सगळे हरीच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी येऊन मिळतात. हरिपाठी आले सर्व मार्ग. गरज असते ती सततच्या अनुसंधानाची, चिंतनाची आणि मननाची. तुकाराम महाराज म्हणतात, सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधिध्यासन साक्षात्कार. नाथ महाराजही पुढे म्हणतात, नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय. तू अजिबात यापासून दूर जाऊ नको. कायमस्वरूपी या चिंतनामध्ये राहा की सद्गुरू आपल्याला काय बोध देत आहेत, हरिपाठामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, आपण काय करणं गरजेचं आहे, याचं सतत चिंतन ठेव, मनन ठेव. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय. नुसतं चिंतन नको, त्यामध्ये प्रेमही ठेव असं ते म्हणतात. मग काय होईल? हरिकृपा होय तयावरी. साहजिक आहे. अहो, समजा आपण 10व्या मजल्यावरती राहतोय आणि लिफ्ट काही कारणानं बंद आहे. समजा आपल्या ओळखीची व्यक्ती जिना चढत, धापा टाकत आपल्या दारात आली, तर तिला आपण आतही घेणार नाही का? किमान तिला आत घेऊन आपण पाणी तरी विचारू ना. इथे तर प्रत्यक्ष परमात्मा आहे. मग नित्य प्रेम भावे हरिपाठ जर गायला, त्याचं जर चिंतन मनन केलं तर हरिकृपा का होणार नाही? होणारच. ही नुसती वस्तुस्थिती नाही. नाथ महाराज त्यांचा शब्द देतात की कृपा होणार. शेवटी ते म्हणतात, झाला हरिपाठ बोलणे येथुनी एका जनार्दनी हरी बोला. जणू काही त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही राहिलं नाही, एकच गोष्ट सोडून की हरी बोला. काहीही झालं तरी भगवंताचं नाम घ्या, साधना करा, चिंतन मनन याला सोडू नका. एवढं बोलून इथे थांबतो असं ते म्हणतात. झाला हरिपाठ बोलणे येथुनी एका जनार्दनी हरी बोला. माऊलींचा हरिपाठ झाला. आता संत श्री एकनाथ महाराजांचाही हरिपाठ झाला. ही सगळी निरूपणं आपण अगदी श्रद्धेनं आणि निष्ठेनं ऐकली. याकरता आपल्या सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.